शहर जिल्ह्यातील बसवप्रेमींनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केल्यानंतर ज्या पद्धतीने जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याचे काम सुरू करण्यात आले, त्याचबरोबर पुतळा दुरुस्तीचे देखील काम सुरू करण्यात आल्याची माहिती शहर जिल्ह्यातील बसवप्रेमींनी त्या कामाची काल शनिवारी अचानक जाऊन पाहणी केली तेव्हा समजली। 19 मे 2025 ला तो पुतळा महापालिकेने नियुक्त केलेल्या बसव ब्रिगेडच्या देखरेखीखाली आणि मूर्तिकार महेश शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली चबुतऱ्यावरून हटवून त्यांच्या स्टुडिओमध्ये नेऊन ठेवण्यात आला होता। मात्र गेली 7 महिने तो पुतळा जैसे थे या परिस्थितीत होता। लाक्षणिक उपोषण होईपर्यंत त्या पुतळ्याच्या दुरुस्तीला देखील सुरुवात झाली नव्हती। मात्र काल शनिवारी बसवप्रेमींनी अचानक त्यांच्या स्टुडिओला भेट दिली तेव्हा पुतळ्याच्या दुरुस्तीला प्रारंभ झालेला दिसून आला। यंत्राच्या सहाय्याने पुतळ्यावर जमलेल्या रंगाचा थर हटवण्याचे काम सुरू होते। यावेळी उपस्थित बसवप्रेमींनी मूर्तिकार महेश शहाणे यांना सांगितले की पहिल्यांदा पुतळ्यावरील रंगाचा थर हटवणार, त्यानंतर ज्या ठिकाणी पुतळ्याला भेगा आहेत त्या भेगा ब्रांझ धातूच्या सहाय्याने बुजवून घेणार। पुतळ्याच्या धडाचा भाग आणि कमरेच्या भागादरम्यान मोठी फट राहिली होती, त्यातून पावसाचे पाणी पुतळ्यामध्ये जात होते, त्यामुळे पुतळ्याची झीज होण्यास प्रारंभ झालेला होता। ती फट देखील ब्रांझ धातूच्या सहाय्याने बुजवून घेण्यात येणार आहे। सर्वात शेवटी पुतळ्याला रंगकाम केले जाणार आहे। यावेळी बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अमित रोडगे, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, वीरशैव व्हिजन उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार, बसव ब्रिगेड शहर सचिव राहुल जत्ती, सहसचिव अविनाश बिराजदार, लक्ष्मीकांत बिराजदार, मल्लाडे अभिषेक पाटील आदी बसवप्रेमी उपस्थित होते।